नमस्कार मंडळी, तुम्ही रताळी कशा प्रकारे बनवता हे मला नक्की सांगा कमेंट करून। पण मी ज्या प्रकारे रताळी भाजून खाते तर मी तो प्रकार तुम्हाला आज सांगणार आहे। रताळी आणायची, जेवढी पण असतील, पाव किलो अर्धा किलो, मी पाव किलो रताळी आणली होती। चांगली धुवायची, त्याचे तुकडे करायचे आणि बघा कढईमध्ये अशा प्रकारे ठेवायची आणि साधारण 15 ते 20 मिनिटं ही रताळी बनण्यासाठी जातात। ही जी रताळी आहेत ही आपल्याला गॅसवरती ठेवायची, 5-5 मिनिटांनंतर आपल्याला त्याची दिशा बदलून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून ही रताळी सर्व बाजूने चांगली भाजली जातात। गावाला जर तुम्ही कधी चुलीवरची म्हणजे निखाऱ्यामधली जर रताळी खाल्ली असतील ना तर तुम्हाला नक्की माहिती असेल, जशी गोडवा त्याच्यामध्ये उतरतो ना तसाच गोडवा या रताळ्यांमध्ये असा उतरतो। एखादी कढई घ्यायची, कढईमध्ये अशी रताळी ठेवायची आणि झाकण ठेवायचं। 5-5 मिनिटाने ही रताळी अशी उघडून बघायची, त्याची दिशा जी आहे ही पलटी करायची आणि सर्वीकडून छानपैकी आपल्याला ही भाजून घ्यायची आहे। 15 ते 20 मिनिटात छान जशी चुलीवर रताळी होतात ना तशीच अगदी गोड लागतात। जेव्हा आपण रताळी पाण्यामध्ये उकळवून कुकरमध्ये खातो ना तेव्हा त्याचा गोडवा फार कमी होतो। एकदा तुम्ही अशी कढईमध्ये नक्की रताळी करून बघा, खूपच गोड अशी चवीला लागतात। या प्रकारे एक सुरी त्याच्यामध्ये घालून बघायची आहे, म्हणजे तुम्हाला शिजले आहेत की नाही हे तुम्हाला समजेल। तर बघा आता हे रताळे तयार झालेले आहेत, भाजले आहेत छानपैकी। थंड झाल्यानंतर ह्याची मी साल काढली होती। तर ही जी रताळी आहेत ना अशा प्रकारे एकदा नक्की भाजून तुम्ही बघा, अतिशय गोड अशी ह्याचा जो पाणी जे असतं ना रताळ्याचं त्याच्यामध्ये मुरतं आणि ती जी रताळी आहेत भाजली जातात ना त्यामुळे अतिशय गोड अशी ही रताळी चवीला लागतात। नक्की एकदा अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना मंडळी तर नक्की एकदा सबस्क्राईबचं बटन दाबा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल।